नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भास्कर काका आता धनंजय काकांना म्हणत असतात की तुझ्या मुलीचं लग्न ठरलेलं मोडून टाक. तर इथे पार्थ बरोबर माझ्या मुलीला लग्न करायचं आहे. तेव्हा इकडे धनंजय काका म्हणत असतात की सर, पण तुम्ही तुमच्या मुलीला समजवा ना. तुमच्या मुलीला पार्थबरोबरच लग्न का करायचं आहे? तिला दुसरा कुठलाही चांगला मुलगा नक्की मिळेल. माझ्या मुलीचं आणि पार्थचं लग्न ठरलं आहे. माझ्या मुलीसाठी रुचलेला मुलगा तिला का हिसकावून घ्यायचं आहे? असं म्हणाल्यानंतर आता खूपच जास्त भास्कर काकांना राग येतो. ते म्हणतात की बास झालं धनंजय, हे बघ, मी हे सगळं विक्रमलासुद्धा समजावलं, त्यानेसुद्धा नकार दिला आणि तूसुद्धा हेच बोलतोयस. याचा अर्थ तुझासुद्धा नकारच आहे का? तेव्हा धनंजय काका म्हणतात की सर, मी तुम्हाला नकार देत नाही आहे किंवा तुम्हाला वाईट वाटेल असं बोलत नाही आहे. पण मी माझ्या मुलीचं मन कसं काय मोडू? तिनेसुद्धा आता लग्नाला होकार दिला आहे आणि पार्थनेसुद्धा त्यांचं लग्न आता फिक्स झालं आहे आणि आता त्यांचं लग्न मोडायचं म्हणजे हे चुकीचं नाही आहे का? सॉरी सर, माफ करा, पण तुम्ही तुमच्या मुलीला नक्की समजवा. हे नैतिकतेला धरून नाही आहे. तेव्हा इकडे आता भास्कर काका म्हणतात की बास झालं, इथे मी तुझ्याकडून चांगुलपणाचे धडे शिकायला आलेलो नाही आहे, कळलं ना? पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू इथे पाण्यात राहून माशाबरोबर वर घ्यायचं नसतं. नाहीतर तुला ही सगळी दुश्मनी आहे ना, ती खूप जास्त महागात पडेल. ही एक गोष्ट लक्षात ठेव. माझ्याबरोबर वैर घ्यायचं नाही. असं म्हणून ते सरळ तिथून निघून जातात. तेव्हा तिथे नंदिनी येते आणि म्हणते की बाबा, काय झालं? आता इथे भास्कर काका आले होते ना, त्यांचा आवाज काय एवढा वाढला होता? तुमच्यामध्ये काय वाद झाले का बाबा? तेव्हा धनंजय काका म्हणतात, नाही बाळा, तू काय ऐकलंस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही काही नाही, मी फक्त एवढंच ऐकलं की आपण एकमेकांबरोबर वैर घ्यायला नको, ही चांगली गोष्ट नाही आहे. पाण्यात राहून पाण्याबरोबर वैर घ्यायचं नसतं. भास्कर काका तुमच्याबरोबर असे का बोलत होते बाबा? तेव्हा धनंजय काका म्हणतात, काही नाही गं बाळा, ते एक बिझनेस डील होती ना, त्याच्यावरून आमच्यामध्ये थोडा वाद झाला, बाकी काही नाही. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, पण बाबा, तुम्ही दोघेजणं जर चांगले फ्रेंड आहात, मग तुमच्यामध्ये वाद का होत आहेत? मला कळत नाही आहे. तुमच्या दोघांमध्ये एवढा काय वाद झाला की एवढा आवाज वाढला त्यांचा? तेव्हा धनंजय काका म्हणतात, बाळा नंदिनी, जाऊ दे ना, तू बाकीचं काही ऐकलेलं नाही आहेस ना? ती म्हणते, नाही बाबा, पण काही झालं आहे का? तेव्हा धनंजय काका म्हणतात की नाही, एवढं काही झालेलं नाही आहे. हे बघ, आमचे ते बिझनेसमधलं बोलणं होतं, बाकी काही नाही. मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, मी आलोच. आणि ते तिथून आता सरळ निघून जातात. तेव्हा नंदिनी म्हणत असते की बाबा विषय टाळत होते, त्यांना या विषयावरती बोलायचं नाही आहे. पण नक्कीच काहीतरी मेजर बोलणं झालेलं दिसतंय, म्हणून तर बाबा एवढे टेन्शनमध्ये आलेत ना. आणि भास्कर काकासुद्धा किती मोठ्या आवाजात बोलत होते, काहीतरी नक्कीच झाले असं नंदिनीला वाटतं. तेव्हा इकडे आरोही आणि तिची मैत्रीण दोघीजणी आईस्क्रीम खात आता बोलत असतात. तेव्हा तिची मैत्रीण म्हणत असते, अगं बघितलंस ना, इथे इलेक्शनमध्ये तो विरुद्ध पार्टीतला मुलगा जिंकला, तुला माहिती आहे ना, ज्याचं तुझं आणि त्याचं बिलकुल जमत नाही. तेव्हा आरोही म्हणते, जाऊ दे ना, जिंकू दे कोण पण, मला काय करायचं आहे आणि जे झालं ना तेवढं पुरे झालं. आता मला त्याच्याबरोबर आहे ना वाद घालण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे, मी काही बोलणारच नाही आहे. झालं तेवढं वाद झालं, आता मी माझ्या अभ्यासाकडे फोकस करणार आहे. आणि हे बघ, मला काय करायचं आहे, कुणी निवडणुकीमध्ये जिंकू दे किंवा हरू दे, मला काही फरक पडत नाही. चल, आता मला त्याच्यापासून 10 हात लांबच राहायचं आहे. आणि ती जात असताना तिचा धक्का युगला लागतो आणि सगळं आईस्क्रीम हातातलं त्याच्या टी शर्टला लागतं. तेव्हा युग म्हणत असतो, काय आहे, तुला बघून चालता येत नाही का? नेहमी वर बघूनच चालत असतेस, मुद्दाम केलंस ना तू हे सगळं? मला तर आहे ना, तू एक नंबरची फालतू मुलगी वाटतेस, एक नंबरची फालतू. तेव्हा इकडे आरोही म्हणत असते, तोंड सांभाळून बोला, तुला नीट बघून चालता येत नाही का? नेहमी मलाच बोलत असतोस ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू कुणाला रे फालतू बोललास? मी फालतू नाही आहे, तू एक नंबरचा फालतू आहेस, कळलं का? तेव्हा इकडे आरोही म्हणते, मी तुला सॉरी म्हणाले ना की चुकून धक्का लागला, पण नाही, तुला आहे ना सॉरीसुद्धा एक्सेप्ट करता येत नाही. सॉरी म्हणायलासुद्धा गट्स लागतात आणि ते मी बोलते, पण तुझी एवढी लायकीच नाही आहे की तुला सॉरी बोललं पाहिजे, कळलं का? तेव्हा युग म्हणतो, शब्द जपून वापरायचा, शब्द जपून वापरायचे. तेव्हा आरोही म्हणते, का मी का शब्द जपून वापरायचे? मी तुला सॉरी म्हणाले होते ना धक्का लागल्यानंतर, मग तूच इथे माज दाखवलास मला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू नॉर्मल माणूस आहेस ना? अरे नॉर्मली चालताना आपला चुकून एकमेकांना किती वेळा धक्का लागतो, म्हणून काय आपण सगळेजण एकमेकांवरती असे ओरडतो का? पण हा आहे ना,
हा स्वतःला खूप जास्त शहाणा समजतो. याला जरा काही धक्का लागला तर याला संपूर्ण कॉलेज डोक्यावरती घ्यायचं आहे. मला माहिती आहे सगळं तुझं बोलणं आणि आता हा चुकून धागा लागला होता. मी जाणून-बुजून मारलेला नाही आहे आणि त्यासाठी मी सॉरी म्हणाले. आता जा, तुला काय करायचं आहे ते कर. आता तर मी तुला सॉरीसुद्धा म्हणणार नाही आहे. आणि बरं झालं काव्यताईने तुझ्या थोबाडीत मारली होती ते. चांगलं केलं होतं तिने. तेव्हा इकडे युगला अजूनच आरोहीचा राग येतो. कारण काव्याने त्याच्या जी थोबाडी दिलेली असते ती युग अजूनही विसरलेला नसतो. त्याच्यानंतरला इकडे आता धनंजय काकांचा फोन आलेला असतो विक्रम काकांना. ते मानिनीला सांगत असतात की धनंजय आणि शारदा वहिनी दोघेजण येत आहेत. त्यांना आपल्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते, मला असं वाटतंय की साखरपुड्याची तारीख तर निघाली आहे. लग्नाची तारीख वगैरे कधी काढायची, काहीतरी बोलायचं असेल त्यांना म्हणून तर येत आहेत ना. तेव्हा सगळी तयारी करून ठेवूया म्हणजे व्यवस्थित बोलता येईल. आणि ते लोक आता येत आहेत ना, तर काहीतरी गोडाचं करते म्हणजे देवासमोर सुद्धा ठेवता येईल आणि सगळ्या घरातल्या लोकांचं तोंडसुद्धा गोड होईल. हो की नाही? गोडाचंच काहीतरी बनवते. तर इकडे धनंजय काका येणार आहेत म्हणून मानिनी खुश असते. पण मात्र इथे विक्रम काकांना टेन्शन आलेलं असतं. ते मनामध्ये म्हणत असतात की धनंजय भेटायला येतोय, पण तो फोनवरती बोलत असताना त्याचा आवाज खूपच मला इकडे थोडासा डिस्टर्ब आला. सगळं काही ठीक असेल ना, या गोष्टीचं त्यांना आता टेन्शन आलेलं असतं. तरी ते मानिनी म्हणत असते, काय हो काय झालं? तेव्हा इकडे विक्रम काका म्हणतात, नाही काही झालेलं नाही आहे. तरी ते पार्थ आपलं काम करत बसलेला असतो. तेवढ्यातच त्याला नंदिनीचा फोन येतो. नंदिनीचा फोन आल्यानंतर पार्थ खूपच जास्त खुश होतो. तो म्हणतो, बोला ना. तेव्हा नंदिनी त्याला विचारते की तुम्ही बिझी तर नाही आहात ना? मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं ना? बोलू शकता का तुम्ही? तेव्हा पार्थ म्हणतो, बिझी तर मी आहे, काम करतोय, पण मी तुमच्याजवळ बोलायला अजिबात बिझी नाही आहे. ते व्यक्तीवरती डिपेंड असतं की मी बिझी आहे की नाही ते. तेव्हा नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे. मी असा विचार केला होता की आपण दोघेजणं जर आज भेटलो असतो तर? तेव्हा पार्थ म्हणतो, का हो काय झालं आहे तुम्हाला? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही काही झालेलं तर नाही आहे. पण मी विचार केला होता की आपण भेटून मला तुम्हाला मनापासून सॉरी म्हणायचं होतं. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, का पण मनापासून का सॉरी म्हणायचं आहे आणि कशासाठी? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही आपण दोघेजणं डिनर डेटला जात होतो आणि जाणार होतो एकत्र, तर माझ्याबरोबर काव्य आणि आरोही दोघीजणी आल्या आणि आपली डिनर डेट त्या दोघींनी स्पॉईल करून टाकली. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, अच्छा नाही असं काही नाही आहे. नंदिनी म्हणते, नाही असंच आहे. मी बघितलं ना, तुम्हाला ते अजिबात आवडलं नाही. त्या दोघींनी तुम्हाला खूप त्रास दिला ना, म्हणूनच मला तुम्हाला भेटून अपॉलॉजी द्यायची होती, बाकी काही नाही. मला मनापासून तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. कारण तुम्हाला मनामध्ये किती राग आला होता, किती त्या गोष्टीचं वाईट वाटलं होतं ते मला कळलं होतं. तेव्हा तुमची जर काही हरकत नसेल तर आपण दोघेजणं पुन्हा भेटूया आणि मला मनापासून तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे. चालेल का? तेव्हा पार्थ म्हणतो, हो नक्की चालेल ना. कुठे भेटायचं ते तुम्ही सांगा. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नको. कुठे भेटायचं आहे ते तुम्ही मला मेसेज करून सांगा. मग आपण दोघेजणं त्या ठिकाणी भेटूया. तुमची काही हरकत तर नाही आहे ना? तेव्हा पार्थ म्हणतो, अजिबात नाही. तुम्हाला भेटायला तर मी ऑलवेज रेडी असतो. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, ठीक आहे. तुम्ही मला ॲड्रेस सेंड करा. मी त्या ठिकाणी लवकरच पोचते. तेव्हा इकडे आता पार्थचं आणि नंदिनीचं बोलणं सगळं काही इथे ऐकलेलं असतं ते म्हणजे रम्याने. रम्या म्हणत असते, अच्छा म्हणजे पार्थ आता त्या नंदिनीला भेटायला चाललाय तर? नाही. काहीही झालं ना तरीसुद्धा पार्थला मी नंदिनीला भेटू देणार नाही आहे. त्यासाठी मला काहीही करायला लागलं ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा इकडे आता रम्या म्हणत असते की नंदिनी, तुला मी दाखवून देणार आहे की तुझ्यापेक्षा पार्थला माझी जास्त काळजी आहे. तो मला जास्त महत्त्व देतो हे मी तुला आता दाखवून देणार आहे. तेव्हा इकडे रम्या एका सीडीवरती झोपते आणि ती मुद्दामून सीडीवरचं पडण्यावरून नाटक करते. सीडीवरून पडण्याचं नाटक केल्यानंतर पार्थ धावत पडत येतो तिची मदत करायला आणि म्हणतो, काय झालं रम्या, अगं तू अशी पडलीस कशी गं? जरा बघून चालायचं ना. तेव्हा रम्या म्हणते, नाही रे पार्थ, मला पण नाही कळलं की माझा तोल कसा गेला ते. तेव्हा माझ्या पायाला खूप दुखतंय रे पार्थ. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो की कुठं दुखतंय तुझा पाय ते सांग ना. तेव्हा रम्या म्हणते, अरे माझा पाय मुरगळला आहे, मला चालता येत नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, तू जरा उभी राहतेस का? मी तुला रूममध्ये घेऊन जातो, जरा उभी तर राहा. तेव्हा रम्या इथे चांगलं रडायचं नाटक करत असते.
तर इकडे आता नंदिनीने आपल्या बहिणीनं सांगितलेलं असतं की ती पार्थबरोबर पुन्हा एकदा जाणार आहे बाहेर फिरायला, त्या दोघांना बोलायचं आहे. तेव्हा इकडे काव्य म्हणत असते, अच्छा म्हणजे परत तुम्ही दोघंजणं भेटताय तर. तेव्हा दोघीजणी इथे नंदिनीला चिडवत असतात, पण आता तुम्ही परवा तर भेटलात ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो आम्ही भेटलो ना, पण तुम्ही दोघीजणी आला होतात ना माझ्याबरोबर आणि मला असं वाटलं की पार्थला कदाचित ते आवडलं नाही, कारण आमची डिनर डेट स्पॉईल झाली असं त्यांना वाटत होतं आणि म्हणूनच मला त्यांच्या मनातलं कळलं की त्यांना खूप जास्त वाईट वाटलं होतं, त्यांना राग आला होता. म्हणून मी त्यांना जाऊन भेटणार आहे आणि मनापासून त्यांना सॉरी म्हणणार आहे. तेव्हा आरोही म्हणत असते, काव्या अगं बघितलंस ना, नंदिनी तर आत्तापासूनच जिजूंच्या टीममध्ये आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, ताई पण अगं तू म्हणतेस की पार्थला ते आवडलं नाही, पण पार्थ आम्हाला तर म्हणाले की त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता, त्यांना आवडलं म्हणून की आम्ही तुम्हाला भेटायला आलो. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, नाही त्यांना अजिबात ते आवडलं नव्हतं, मला कळलं होतं त्यांच्याकडे बघून आणि म्हणूनच मी आता त्यांना एकटी भेटायला जाते. तेव्हा काव्या म्हणते, आम्ही पण येऊ का दोघीजणी? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही अजिबात नाही. मागच्या वेळेला तुम्ही दोघींनी त्यांना किती त्रास दिला होता आम्ही बघितलं ना. बिचारे पूर्णपणे इरिटेट झाले होते. आता अजिबात येऊन त्रास द्यायचा नाही आहे. तेव्हा इकडे आता काव्य म्हणत असते, आरोही म्हणत असते की बघा बघा, ताई आपल्या दोघींना सोबतच घेऊन जात नाही आहे. तिला एकटीलाच जायचं आहे भेटायला. जा बाबा दोघंजणं छान असे रोमॅन्स करा. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्य आरोही तुम्ही दोघीजणी ना गप्प बसा. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, तुम्हाला दोघींना अजून एक गोष्ट सांगायची आहे. मला पार्थला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. तेव्हा आरोही म्हणते, अरे वा किती छान. तेव्हा नंदिनी म्हणते, पण काय गिफ्ट देऊ मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते, ताई अगं तू कशाला टेन्शन घेतेस, आम्ही दोघीजणी आहोत ना, आम्ही दोघीजणी तुझी मदत नक्की करू. तेव्हा इकडे आता काव्य आणि आरोही दोघेजण नंदिनीला जरा चिडवत असतात. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, काय चाललंय तुमच्या दोघींचं, खरंच मला कळत नाही आहे. त्यानंतरला इकडे रम्या पार्थने नंदिनीला भेटायला जाऊ नये म्हणून आता पाय दुखण्याचं नाटक करत असते. तेव्हा इकडे पार्थ तिला तिच्या रूममध्ये सुद्धा घेऊन जात असतो. तेव्हा रम्या म्हणत असते, पार्थ मला चालता येत नाही आहे रे, माझा पाय खूप दुखतोय. तेव्हा पार्थ रम्याला उचलतो आणि उचलून तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा इकडे रम्या नाटक करत असते की तिला खूपच जास्त लागलं आहे, तिला खूपच जास्त दुखतं आहे. तेव्हा इकडे तो तिला तिच्या जागेवरती बसवतो आणि तिला विचारत असतो की रम्या अशी कशी पडलीस गं तू? लक्ष देऊन चालायचं ना, कुठे कुठे तुझा पाय दुखतोय मला सांगतेस का? तेव्हा तिचा पाय आता इथे मुरगळलेला असतो आणि ती म्हणते की इथे इथे माझा पाय दुखतोय. तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो की थांब इथे मुरगळलं आहे ना, मी आईस पॅक आणायला सांगतो. तेव्हा तो इकडे आता काकूंना आईस पॅकसुद्धा आणायला सांगतो, ज्या तिथे काम करत असतात. त्यांना इकडे त्या मावशी आता आईस पॅक घेऊन येत असतात. तेव्हा इथे रम्या म्हणत असते की बघितलंस ना नंदिनी, माझ्या पार्थला सगळ्यात जास्त माझी काळजी आहे. तो तुला आता काही भेटायला येत नाही. तेव्हा इकडे रम्या म्हणत असते, पार्थ अरे दुखतोय माझा पाय, जरा हळूहळू कर. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, हे बघ रम्या, तुझ्या पायाला काही होणार नाही आहे, तो थोड्या वेळातच बरा होईल. थोडासा मुरगळला आहे, बाकी काही नाही. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, इथे कुठे मला सुजन वगैरे अजिबात दिसत नाही आहे, याचा अर्थ जास्त मार लागलेला नाही आहे. त्यानंतरला नंदिनी पार्थला फोन करते, पण इथे पार्थ आता रम्याच्या पायाला बर्फाने शेक देत असताना त्याला काही फोन उचलता येत नाही. तेव्हा इथे नंदिनी पुन्हा फोन करते, तिसऱ्यांदा पुन्हा फोन करते. तेव्हा रम्या म्हणत असते की पार्थ जाऊ दे बाबा, माझा पाय राहू दे बाजूला, तुला ना तुझ्या कामाचे सारखे सारखे फोन येत आहेत, जा तू फोन घे जा आधी. तेव्हा इकडे आता त्या नंदिनीचे फोन येत असतात हे रम्याला माहिती आहे. तरीसुद्धा रम्या हे सगळं मुद्दामून बोलत असते, कारण पार्थ तिचा फोन उचलत नाही. तेव्हा रम्याला वाटत असतं की पार्थ माझ्यासाठी नंदिनीला इग्नोर करतोय, याचा अर्थ पार्थलासुद्धा मी आवडत असेन का? तेव्हा इकडे जेव्हा रम्या त्याला म्हणते की तू फोन घे जा, तेव्हा तो म्हणतो की फोन एवढा महत्त्वाचा नाही आहे, तुझा पाय महत्त्वाचा आहे ना, थांब मी पायाला शेक देतोय. तेव्हा रम्या म्हणत असते की पार्थ तुझ्या तोंडून माझ्यासाठी हे शब्द येत आहेत, मला ते अमृतासारखे वाटत आहेत, अमृतासारखे. आता मी दाखवून देईन, मी प्रूफ करेन की तुझं माझ्यावरती प्रेम आहे, त्या नंदिनीवरती नाही. तेव्हा रम्या आता मनातल्या मनात खूप खुश असते. नंदिनीला टेन्शन आलेलं असतं की काय झालंय, हा फोन का उचलत नाही आहे. म्हणून ती फोन करत असताना इकडे पार्थ रम्याला म्हणतो की हे घे, तुझ्या हाताने जरा शेक दे, मी नंदिनीचा फोन घेतो. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, पार्थ काय झालं,
फोन काही उचलत आहात तुम्ही? तेव्हा पार्थ म्हणतो की काही नाही, रम्या पडली ना जिन्यावरून, तिच्या पायाला लागलंय. तिच्या पायाला बर्फाने शेक देत होतो म्हणून मला फोन उचलता आला नाही. मी थोड्या वेळात निघतोय. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, नाही नाही काही हरकत नाही. त्यांना जर जास्त लागलं असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबर घरीच थांबा. त्यांची काळजी घ्या. आपण नंतर कधीतरी भेटूया ना. भेटणं काय कधी पण होत राहील. पण त्यांना आता काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे ना. तुम्ही थांबा, आपण नंतर भेटूया. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, नाही नाही तिला आता बरं वाटतंय, मी थोड्या वेळाने निघतोय. तेव्हा इकडे आता फोन ठेवल्यानंतर इथे रम्या म्हणत असते की पार्थ, बघतोयस ना, तुलासुद्धा माझी किती काळजी वाटते. तू सगळं काही सोडून इथे माझी काळजी घेतोयस. अरे मग तुला कळायला हवं ना पार्थ, की फक्त माझं तुझ्यावरती नाही तर तुझंही माझ्यावरती प्रेम आहे. म्हणून तर तुला मला सोडून जावंसं वाटत नाही आहे ना. तू माझी इतकी काळजी घेतोयस ना. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो की रम्या, मी तुझ्याबद्दल जे काही मला वाटतं ती काळजीच आहे. माझं प्रेम नाही आहे तुझ्यावरती. आपण एकत्र लहानाचे मोठे झालो. मग जर आपल्याला एकमेकांना लागलं तर आपण काळजी नाही घेणार का एकमेकांची? तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, हे बघ असं काही नाही आहे. तू उगाच आता तोच विचार करू नकोस हा, आणि मनामध्ये गैरसमज निर्माण करून घेऊ नकोस. हे बघ माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे, आणि या गोष्टीचा विचार करून तू स्वतःला सुद्धा त्रास करून घेऊ नकोस. मी तुला आधीसुद्धा सांगितलं आहे, आणि जे मी तुला सांगतोय ते प्लीज ऐक ना. मला खरंच तुझ्याबद्दल तसं काहीही वाटत नाही, म्हणून मी तुला ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली. तेव्हा रम्या, प्लीज आता पुन्हा पुन्हा त्या गोष्टीवरती बोलू नकोस. हा विषय तू आत्ताच्या आत्ता इथे क्लोज करून टाक. पुन्हा पुन्हा मला या विषयावरती अजिबात बोलायचं नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इकडे रम्या म्हणत असते, ती नंदिनी तुला आता माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाची वाटते आहे का? तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? अगं, नंदिनीला मी भेटायला जात होतो, तर नंदिनीला मी सांगितलं की तुझ्या पायाला लागलं आहे. तर ती काय म्हणाली माहिती आहे का? ती म्हणाली की तुम्ही रम्याची काळजी घ्या. तुम्ही भेटायला येऊ नका, आपण नंतर कधीतरी भेटू. पण मीच तिला सांगितलं की रम्याला आता बरं वाटतंय आणि मी तुम्हाला भेटायला येतोय. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की रम्या, तुझ्यामध्ये आणि नंदिनीमध्ये हा फरक आहे. तिने मला सांगितलं भेटायला येऊ नका, आणि तू म्हणतेस की तुझ्यापेक्षा जास्त मला नंदिनी महत्त्वाची आहे, नंदिनीपेक्षा जास्त मला तू महत्त्वाची आहेस. याला काही अर्थ आहे का? हीच गोष्ट मला आवडत नाही. असं म्हणून इथे आता पार्थ तिला म्हणत असतो की पायाला स्प्रे मारून घे, नाहीतरी काहीतरी औषध लावून घे. फर्स्ट एड बॉक्स मी तुझ्याजवळ ठेवतोय. असं म्हणून पार्थ नंदिनीला भेटायला आलेला असतो. तेव्हा पार्थ म्हणतो, नंदिनी खरंच खूप सॉरी, मला यायला उशीर झाला ना. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही तुम्हाला उशीर नाही झाला आहे, मी लवकरसुद्धा आले होते, आणि तुम्ही मला तसं कळवलं होतं की तुम्हाला यायला उशीर होणार आहे म्हणून, पण मीच लवकर आले. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की पार्थ, मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं, कारण मागच्या वेळेला आपण डिनरचा एवढा छान प्लॅन केला होता, आणि माझ्या बहिणी माझ्याबरोबर आल्या होत्या, आणि त्यांनी तुम्हाला त्राससुद्धा खूप दिला. मला माहिती आहे तुम्ही बोलला नाही तरी मनामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटत होतं, बरोबर ना? तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, नाही असं काही नाही आहे. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की पार्थ, मी तुमच्यासाठी गिफ्ट आणले. तेव्हा पार्थ म्हणतो, माझ्यासाठी गिफ्ट? हे आताच इथेच खोलून बघायला पाहिजे का? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नको नको, काही काही गिफ्ट असतात ना ते एकांतात उघडण्यातच मज्जा असते, बरोबर ना? तेव्हा तुम्ही घरी गेल्यानंतर निवांत हे गिफ्ट आता उघडून बघा. बरं ठीक आहे, आता बोलून तर आपलं झालं आहे, आता कॉफीसुद्धा ऑर्डर करूया का? तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, हो नक्कीच, आपण कॉफी ऑर्डर करूया. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, पार्थ, तुम्ही माझ्यासाठी जे काही सरप्राईज प्लॅन केलं होतं ना, आपण जेव्हा डिनरला आलो होतो तेव्हा, तेव्हा त्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या मला खूप आवडल्या. मला खरंच खूप आवडलं होतं ते सगळं, आणि ते करत असताना तुमचे प्लॅन जे फसत होते ना, ते सुद्धा मी बघितलेत, आणि खरंच आम्हाला सगळ्यांना खूपच जास्त हसायला आलं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे विक्रम काका म्हणत असतात की ताई, अगं साखरपुडा लग्न ठरलं मुलांचं, साखरपुडा आता 2 दिवसांमध्ये आहे. हे बघ, भावाकडून तुला मानाची साडी, आणि रम्यासाठी सुद्धा मी साडी आणली, आणि साखरपुडा आपल्या इथे घरीच होणार आहे. त्याच्यामुळे छान तयार व्हायचं आणि कार्यक्रमामध्ये सामील व्हायचं. तेव्हा इकडे आता वसूला खूप राग येतो. वसू म्हणत असते, इथे तू माझी इन्सल्ट करतोयस, माझी मुलीची इन्सल्ट करतोयस, आणि तू आमच्याकडून अपेक्षा कसं काय ठेवू शकतोस की आम्ही कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ म्हणून? असं अजिबात होणार नाही आहे. मी तर अजिबात कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाही आहे.
तेव्हा इथे वसूने आता रागाने सांगितलेलं असतं की ती अजिबात कार्यक्रमामध्ये येणार नाही. तेवढ्यातच इथे जीविकाचा फोन येतो. तेव्हा नंबर दिसल्यानंतर आरोही उचलायला जाणार. तेवढ्यातच काव्या धावत पळत येते आणि फोन तिच्या हातातून खेचून घेते. तेव्हा आरोही म्हणत असते की ताई, अगं हिने नंबर जीविका म्हणून सेव्ह केला आहे, पण नाही ना, फोनवरती आवाज मात्र मुलासारखा येतोय, मुलीसारखा नाही. तेव्हा इथे आता तिलासुद्धा संशय आलेला असतो नंदिनीला, कारण जेव्हा बोलत असताना आरोहीने त्याचा आवाज ऐकलेला असतो.